नमस्कार, मी शाहिद खेरटकर सह्याद्री समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पाहूयात एक विशेष बातमी। एका आदर्श शिक्षकाचा सेवानिवृत्ती गौरव सोहळा शृंगारदेव येथील भवानी सभागृहामध्ये संपन्न झाला। या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याच्या निमित्तानं समाजातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी, शुभचिंतकांनी, नातेवाईक, मित्रपरिवार, माजी विद्यार्थी यांनी बहुसंख्येने उपस्थिती लावली आणि हा सेवानिवृत्ती गौरव सोहळा यादगार ठरला। ती आदर्श शिक्षक कोण, तर त्या शिक्षकाचं नाव आहे मकरंद गणपत विचारे। होय, खऱ्या अर्थानं आदर्श शिक्षक म्हणून ज्यांनी स्वतःचा लौकिक कमावला, विद्यार्थ्यांना घडवला, अनेक पिढ्या घडवल्या, बहरवल्या, त्यांच्या जीवनाची बाग फुलवली, असा सर्व गुण संपन्न शिक्षक म्हणजे मकरंद गणपत विचारे। 1988 साली मकरंद विचारे गुरुजी हे सेवेत रुजू झाले। 1988 ते 2025 एकूण 36 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये घालवला आणि विविध शाळांमध्ये त्यांनी आपली सेवा बजावली। दापोली तालुक्यातील टांगर, गुहागर तालुक्यातील निगुंडळ, कोळवली, पाटपन्हाळे, पालपेणे आणि चिखली या शाळांमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून आपली भूमिका बजावली आणि या दरम्यान जिल्हा परिषद शाळा पाटपन्हाळे आणि जिल्हा परिषद शाळा पालपेणे या दोन शाळांना आदर्श शाळा पुरस्कार हा किताब प्राप्त करून दिला। मकरंद विचारे गुरुजी ही सर्वांगदृष्ट्या एक आदर्श शिक्षक होते। निसर्ग प्रेम, कृषी प्रेम, संगीत प्रेम, विज्ञान प्रेम अशा सगळ्या गोष्टींच्या बाबत त्यांना सखोल ज्ञान आणि तेच संस्कार त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांवरती घडवले। 36 वर्षाच्या कालावधीमध्ये 27 वेळा अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये, विज्ञान प्रदर्शनांमध्ये आपले मॉडेल्स घेऊन त्यांनी आपल्या संकल्पना त्या ठिकाणी सिद्ध केल्या आणि यश संपादन केलं। आधी राष्ट्रीय स्तरापर्यंत, दिल्लीपर्यंत त्यांनी आपलं मॉडेल घेऊन गेले आणि आपल्या शाळेचा, आपल्या विभागाचा लौकिक त्या ठिकाणी वाढवला। याखेरीज 4 वेळा शैक्षणिक साहित्याची विभाग स्तरासाठी निवड, शैक्षणिक साहित्य स्पर्धेत जिल्ह्यात 2 वेळा प्रथम, 2 वेळा द्वितीय क्रमांक, जिल्हास्तरीय लोकसंख्या शिक्षण स्पर्धेत 5 वेळा सहभाग घेऊन 2 वेळा द्वितीय क्रमांक, तालुकास्तरीय लोकसंख्या शिक्षण स्पर्धेत 5 वेळा प्रथम आणि 1998 मध्ये जिल्हा परिषद शाळा पाटपन्हाळे हिला आदर्श पुरस्कार प्राप्त करून दिला। 2007-8 मध्ये जिल्हा परिषद शाळा पालपेणे नंबर 3 ला आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त करून दिला। त्याचबरोबर 2015-2016 मध्ये डिजिटल शाळा पालपेणे नंबर 3 या शाळेला त्यांनी एक दर्जा प्राप्त करून दिला आणि तिला ISO मानांकन देखील प्रदान झालं। या एकूण कामगिरीचं आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वपूर्ण योगदान विचारे गुरुजी यांनी आपल्या शैक्षणिक जीवन प्रवासात दिलेलं आहे। चिखली येथील शाळेला मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा या शाळेला 2 लाख रुपये बक्षीस प्राप्त करून देण्यामध्ये विचारे गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। अशा एका कर्तव्यदक्ष आणि आदर्श शिक्षकाची सेवानिवृत्ती ही शैक्षणिक क्षेत्रासाठी पोकळी निर्माण करणारी आहे। विचारे गुरुजी यांनी केवळ शाळेचाच विकास केला नाही, तर ज्या गावामध्ये गेले त्या गावच्या नागरिकांशी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हितसंबंध ठेवले आणि त्यांच्याच जोरावरती शाळेचा आणि गावाचा विकास साधण्यासाठी सुद्धा विचारे गुरुजी हे नेहमीच पुढाकार घेत राहिले आणि म्हणून त्यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याला असंख्य नागरिकांनी, शुभचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। शिक्षक कसा असावा याचा आदर्श मकरंद विचारे गुरुजी यांनी घालून दिलेला आहे। अशा एका आदर्श शिक्षकाला त्याच्या भावी आयुष्यासाठी सह्याद्री समाचारच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा।
सेवानिवृत्तीचा सोहळा खरं म्हणजे 31 मार्चला मकरंद विचारे हे सेवानिवृत्त झाले. पहिल्यांदाच सांगतो, त्यांना दिलगिरी व्यक्त करतो. मकरंद विचारे हे माझे छोटे भाऊ आहेत, त्यामुळे बोलताना कदाचित अरे तुरे करण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल की एवढा मोठा माणूस मकरंद विचारे आणि हा अरे कसं करतोय, पण एक नेहमीची बोलण्याची सवय, त्यामुळे कदाचित कुठेतरी एखाद्या अरे तुरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि सुरुवात करतो. मुलांचे कितीतरी विद्यार्थी आता इथं बसले, कारण जाणवल्यामध्ये नंबर 1 ला, पाटपणाला आणि पालपेडेला आणि जाणवल्या नंबर 3 अशा इथल्या 4 शाळांमध्ये त्यांनी स्वतः काम केलं होतं. त्यामुळे त्यांचे इथं बरेचसे विद्यार्थी असणार आहेत. आणि त्यानंतर विचारे मुली मकरंद विचारे यांनी या 4 गावांमध्ये इथं काम केलेलं आहे. तळीवरती त्यांचा फार मोठा इथं काम केलं, त्यांनी मंडळांमध्ये काम केलेलं आहे. इथला सगळा तळीवरचा व्यापारी वर्ग आहे तोही त्यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे हा आपण जो सगळा समुदाय किंवा एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित आहात, त्याचं श्रेय मकरंद विचारेंना आहे तेवढंच आमच्या वडिलांनी जातं. मकरंद विचारे यांचा पहिला मी जास्त बोलणार नाही, परिचय करून देतो. परिचय मगाशी करून दिला, पण तरी सुद्धा तत्पर विचारेंचं प्राथमिक शिक्षण वडवलीत झालं. माध्यमिक शाळेत ते गोहागरला होते आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर खरं म्हणजे मकरंद विचारे कदाचित माझे वडील शिक्षक नसते तर ते शिक्षक कदाचित झाले नसते. कारण लहानपणापासून त्यांना जी आवड होती ती शेती, फळझाडं, झाडं लावणं, बैलगाडी, मोठमोठे बैलगाड्या आणणं, ही सगळी कामं त्यांनी 10वी झाल्यानंतर 1-2 वर्ष ते करत होते. आणि तेव्हाच लक्षात आलं होतं वडिलांच्या की हा निश्चित स्वरूपात शहरामध्ये जाऊन काय उपयोगाचा नाही, त्याला इथंच ठेवला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी निर्णय घेतला की त्याला इथं ठेवायचं असेल तर कुठेतरी नोकरी दिली पाहिजे. आणि त्यांना त्याच वेळेला माहिती होतं की हा माणूस एखाद्या गोष्टीमध्ये एकदा गेला की तो झोपून देतो. खरं म्हणजे त्यांनी 10वी झाल्यानंतर स्वतः नांगर धरलेला. आमचे 4 भाऊ आहेत आम्ही, 4 भावामध्ये आम्ही कोणी अजून नांगर धरलेला नाही, पण त्यांनी नांगर धरलेला. त्यामुळे फार आवड त्यांना. म्हणजे आता सुद्धा तुम्ही सगळीकडे प्रत्येक शाळेमध्ये जर बागकाम बघितलं तर प्रत्येक शाळेमध्ये अतिशय सुंदर बगीचा त्यांनी केलेला आहे. एक आदर्शवान असा ज्या शाळेत जाईल त्या शाळेचा पूर्ण चेहरा बदलायचा हे ठरवलं ते सुरुवात करतात शाळेत. त्याचं शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी ठरवलं की मुंबईला पाठवण्यापेक्षा, कारण मुंबईला आमचे चुलते वगैरे होते, माझा 2 नंबर भाऊ मुंबईत होता, त्यामुळे सहज शक्य होतं. पण ही आवड बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्याला इथंच ठेवलं पाहिजे. आणि मग इथं ठेवायचं असेल तर इथं नोकरी कुठली द्यायची. मग शिक्षक, मी तर शिक्षक होतो, मी नुकताच शिक्षक म्हणून बाहेर पडलो होतो. आणि सावर्ड्यामध्ये गोविंदरावजी निकम, कैलासवासी गोविंदरावजी निकम यांना आम्ही विसरणार नाही. कारण त्यांच्या कृपेने बीएड कॉलेज पहिलं सुरू झालं आणि पहिल्याच बॅचला मी गेलो. मी 2 वर्षांनी बाहेर आलो आणि लगेच दुसऱ्या वर्षी त्याला नोकरीसाठी बीएड साठी तिथं दाखल केलं. त्याची 2 वर्ष झाली की पुढची 2 वर्ष माझा छोटा भाऊ मिलिंद त्यालाही तिथं ITI साठी ठेवलं. म्हणजे ती सलग 6 वर्ष आमची गोविंदराव निकम यांच्या सानिध्यात, कारण त्यावेळेला ते तिथं असायचे, त्यामुळे त्यांच्या कृपेने हे सगळं आम्ही या पेशात आलो. त्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही. गोविंदरावजी निकम म्हणजे आताचे आमदार शेखरजी निकम सर यांचे वडील. त्यानंतर तिथून सुटल्यावर 1988 मध्ये पहिली त्यांची नेमणूक दापोलीमध्ये झाली. त्यावेळेला 88 सालामध्ये बऱ्याचशा लोकांच्या नेमणुका या दुसऱ्या तालुक्यात झाल्या.
आम्ही ज्या वेळेला लागलो त्यावेळेला आमच्या नेमणूक आमच्याच तालुक्यात व्हायच्या, पण त्याची नेमणूक त्यावेळेला 88ला दापोलीत झाली. दापोलीत त्यांनी जवळजवळ 3 वर्ष काम केलं. अतिशय तिथेही चांगलं काम केलं. सुरुवात होती, नवीन होते, जुन्या लोकांबरोबर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तिथंच चांगला अनुभव घेतला आणि त्यानंतर निकुंज शाळेमध्ये त्यांची नेमणूक झाली गुवाहाटीमध्ये 91 मध्ये. 91 ते 16 जरी बरीच वर्ष ते 16 नाही 2006 पर्यंत निकुंज शाळेत होते. त्यानंतर त्यांची पदवीधर नेमणूक झाली, BA झाले होते ते, आणि ती कोळवलीमध्ये झाली. कोळवली हे माधवच्या कडून, आणि त्या लांब असल्यामुळे तिथं ते सुरवे होते, त्यांच्याकडे राहत होते, पण त्यांना पदवीधर होण्याची आवड नव्हती. त्यांनी थोड्या दिवसांनी बघितलं आपण लाभ आहे आणि त्यांना पदवीधर कुठल्याही पदाची किंवा अशी त्यांना अपेक्षा कधीच नव्हती. त्यामुळे त्यांनी अचानक निर्णय घेतला की आपण पदवीधर स्वीकारायचं नाही, आपण पुन्हा रिव्हर्शन घ्यायचं. त्यांनी रिव्हर्शन घेतलं आणि पाटपानाळी शाळेमध्ये दाखल झाले. पाटपानाळी शाळेमध्ये त्यावेळेला जवळजवळ 10 ते 12 शिक्षक होते. जवळजवळ 250 पट होता, मोठी शाळा होती आणि एक आपल्या या संपूर्ण वागड तालुक्यामध्ये एक चांगली गणपतलेली शाळा होती. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण कामाला सुरुवात करायची. त्या शाळेमध्ये माझे वडील शिक्षक म्हणून काम करून गेले होते आणि तिथंच त्यांचा मुलगा पुन्हा कामाला आला आणि त्यांनी त्या शाळेमध्ये अतिशय चांगलं झोकून देऊन काम केलं आणि त्या शाळेला त्यावेळी 98 साली आदर्श शाळा पुरस्कार मिळवून दिला. फार मोठं काम त्यावेळेचं होतं आणि त्यावेळेला आदर्श पुरस्कार मिळवणं तेवढं सोपं नव्हतं, पण तो मिळवून दिला. त्यानंतर त्यांची बदली पालपेण्याला झाली. पालपेणे तळ्याची वेळ या शाळेत 2 शिक्षकी शाळा आणि त्यांना तिथं आणखी चांगली संधी मिळेल, कारण मोठ्या शाळेत काम करताना बरेच शिक्षक असतात, बरेच मुख्याध्यापक वेगळे असतात, त्यांच्या हाताखाली काम करायचं असतं. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनात असल्या तरी आपल्याला करता येत नाही. त्यामुळे पालपेणे तळ्याची वाडी शाळेत आल्यावर ते तिथे मुख्याध्यापक होते आणि त्यामुळे 4थी पर्यंतची शाळा थोडासा 30-35 माझे विचार होते आणि त्यांचे परिवार यांचं माझ्या यांचे एकदम घरचे संबंध असायचे पूर्वीपासून. आता गुरुजी मराठी बंधू गुरुजींचे मोठे बंधुराज यांनी जाहीर केलं की त्यांच्या सर्व्हिसला 1988 साली त्यांनी या सर्व्हिसला सुरुवात केली त्या शिक्षक विषयामध्ये. त्याच्यानंतर 1991 सालामध्ये मी 4थीला होतो. 1991 सालामध्ये त्यांनी मला भाषण संस्कृतीच्या ज्या काही स्पर्धा असतील त्या जिल्ह्यापर्यंत नेणं, अगदी राज्यापर्यंत नेणं हे गुरुजींमुळे मी गेलो. पण मराठी शाळेनंतर मी कधी राष्ट्रीय आलोच नाही. आणि आज योगायोग असा आहे की माझ्या हातात प्रथम माईक भेटवली मी लागलो. आता गुरुजींमुळे हा माईक माझ्या हातात आला, तुम्ही एवढ्या 32 वर्षांनी. आणि खरं सांगतो इथे सगळे निपुणातले काही शिक्षक म्हणजे आपले धामणसी गुरुजी वगैरे असतील, त्यांना माहिती आहे हा व्यासपीठावर बोलणार कसा. पण त्यांना बघितल्यानंतर एक वेगळी चैतन्य निर्माण होतं. कदाचित त्यावेळी तेच होतं आणि आजही कदाचित ते झालं की काय बोलायचं हा मी काही ठरवून आलेलोच नाही. आता त्यांच्याकडे बरोबर ज्या काय आठवतं मी 5 मिनिटात तुम्हाला सांगतो. तर 1991 सालामध्ये गुरुजी तिथे आले, पण त्यांच्याकडे अशी ह्या गुरुजींकडे अशी चिकाटी होती, असं नेतृत्व होतं की त्यांना पहिलं विद्यार्थी ओळखण्याची म्हणजे त्यांच्यामध्ये जी कला आहे ना, ते मला वाटतं त्यांना आता प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी म्हणण्याचं की त्यांच्याकडे ती एक दूरदृष्टी आहे की त्यांना विद्यार्थी ओळखण्याची कला सगळ्यात प्रथम आहे. मग कदाचित त्याने मला त्यावेळेस ओळखलं. आणि तुम्हाला मी 2 ते 3च किस्से सांगणार आहे थोडक्यात. सगळ्यात महत्वाचा किस्सा जो आज त्यांच्या मंत्रिराजांनी सांगितला की गुरुजींनी 27 वेळा रत्नागिरीमध्ये विज्ञान प्रदर्शन जे असलेलं आहे त्याचा पहिला जो विद्यार्थी किंवा पहिली जी शाळा किंवा पहिल्यांदा जो रत्नागिरी प्रथम क्रमांक मिळवला तो मी विद्यार्थी संदीप कोळी. आता ग्वागरमध्ये त्या काळामध्ये ग्वागरमध्ये वाटतं हे ज्यावेळेस विज्ञान प्रदर्शन जो आमचा विषय होता पर्यावरण आरोग्य हा मला म्हणजे त्यावेळेस सांगितलंच नव्हता गुरुजींनी. म्हणजे मी 7वीला होतो 1994ला. आदल्या दिवशी मला ते गुरु म्हणून त्यांच्याकडे गेलो. मला सांगण्याचा किस्सा आहे का 2 मिनिटं की मला दुसऱ्या दिवशी तळीवर जायचे पाटबंधारे शाळेत तुला.
कशाला मला माहिती नाही, काहीतरी परीक्षा आहे. सकाळी शॉपवर गेलो मुख्याध्यापक कोण होते मी त्यांचं नाव नाही सांगणार, मला माहिती आहे पण नाव नाही सांगणार. ते समोरून आले, कुठे चालला, शाळेत नाही का? म्हटलं गुरुजीने बोलवले. काय जायचं नाही? मग शाळेत चाललं. मी म्हटलं नाही मला गुरुजीने बोलवले, मी चाललो. नाही जायचं म्हणजे कशाला चाललं? मला काय माहितीच नाही. मी बोललो परीक्षेला चाललो. हसले निघून गेले, जा म्हणून. शाळेत इथे आल्यानंतर त्यांनी एका रात्रीमध्ये त्यांचे छोटे बंधुराज, मी त्यांना चांगलाच ओळखतो, आणि गुरुजीने जे काही तयार केलं होतं, जे मॉडेल त्यावेळेचं म्हणजे एवढे तुफान मॉडेल होतं की ते बघून म्हटलं आता हे करायचं काय. म्हणजे त्यांचा जो विषय होता आणि एवढ्या बारीक गोष्टी, जसं काय आपण म्हणजे लोकसंख्या वाढ, पर्यावरण, केमिकल कंपन्या, रस्ते, गाड्या, असं काही ते मॉडेल दाखवलं होतं. ते एका रात्रीमध्ये लोकांना म्हणजे मंडळी लक्षात ठेवा, एका रात्रीमध्ये म्हणजे आदल्या दिवशी रात्री एका रात्री तयार करणं साधी गोष्टी नव्हती. आणि समोर गेल्यानंतर मला काय माहिती नाही, त्यांनी आपलं मला उभं केलं. मग ते मॉडेल आणि सगळं बघून आम्हाला तालुक्यामध्ये त्यावेळेस सेकंड प्राइज मिळालं. पण त्याच्यानंतर आम्हाला जिल्ह्याला जायचं होतं. जिल्ह्याला माझी अशी त्यांनी तयारी करून घेतली, म्हणजे त्या मॉडेल सगळी माहिती दिली, त्याच्याबद्दल सगळं मला माहिती दिल्यानंतर आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन प्रथम क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांक मला जिल्ह्यात चांगला मिळाला, कारण माझ्या त्यावेळेस तयारी चांगली झाली होती. आणि नंतर आम्ही चंद्रपूरला गेलो. तो किस्सा ऐकण्यासारखा आहे. चंद्रपूरला तुमचे गेलं मला आठवत आहे. चंद्रपूरला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आमचा नक्कीच तिथं प्रथम क्रमांकच आला होता. पण ती संधी आम्ही थोडक्यासाठी घालवली ती अशी की तिथे गेल्यानंतर आमच्याकडे माझ्याबरोबर गुरुजी, मी विद्यार्थी म्हणून आमचे एक तळवडीतले जुवेकर गुरुजी, राजू जुवेकर होते, ते गुरुजी होते. आणि तिथे गेल्यानंतर असा प्रसंग झाला की परीक्षेत 3 वेळा व्हायची, परीक्षा घ्यायची. त्या मॉडेल आम्ही जिथे काय तयार केलं होतं त्याची माहिती पहिल्या वेळेला आम्ही उपस्थित होतो. पण सेकंड वेळेला काय झालं, परीक्षेत आले त्यावेळेस आम्हाला तिकडून कुपन असायचे. आम्हाला एक रूम गव्हर्नमेंटने दिलेला त्यावेळेस शाळेला, 2 शिक्षकांनी मुलासाठी कुपन असायचे. त्या टायमिंग मध्ये जेवायला जायचं, त्या टायमिंग मध्ये 4 नाश्त्याला जायचं. आणि एवढी गर्दी असायची तिकडे की ती लाईन आली, तेवढ्यात ते आमचं मिस झालं. म्हणजे ती सेकंड परीक्षण आमचं ते मिस झालं. आणि एकदम फायनल होतं तेव्हाही मिस झालं, सेम झालं. एकदा जेवणाच्या वेळी एकदा नाश्त्याच्या वेळी. आणि त्यामुळे तो आमचा तिथला नंबर गेला. परंतु तिथल्या सुद्धा म्हणजे ते परीक्षक होता त्यांना ते मॉडेल एवढं आवडलेलं ना, तर त्याने आमचा व्हिडिओ केला. व्हिडिओ केल्यानंतर आम्हाला सांगितलं तुमचा 1 नंबरच होता, पण आम्ही आता आम्हाला ते मग उत्तेजनाचं पारितोषिक मिळालं त्यावेळेला. पण आम्हाला तुमचं हे मॉडेल आणि सगळं आवडलेलं आहे. तुम्ही एकदा म्हणजे मला तिथे उभं केला, मला त्याच्याकडून माहिती काढून घेतली आणि आमचा तो कार्यक्रम त्यावेळेला दूरदर्शनला म्हणजे आमचा नंबर नसला तरी त्यांना आवडलं. आणि मला वाटतं 30 एप्रिल 1994ला तो कार्यक्रम दूरदर्शनला दाखवला गेला. आणि त्या काळामध्ये हा कार्यक्रम दूरदर्शनला दाखवला म्हणजे साधी गोष्टी नव्हती. आणि त्याच्यानंतर ते उर्लिंग आणि आमचा तो कार्यक्रम त्यावेळेस दाखवला पेपरमध्ये, सगळीकडे सादर पेपरला सगळे जाहिरात झाली. मग आम्ही पंचक्रोशीत ते मॉडेल घेऊन जवळजवळ 2 महिने हा कार्यक्रम राबवत होतो. म्हणजे तुमच्या चिखली शाळेमध्ये, बीटमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तो राबवत होतो. म्हणजे असे यांची म्हणजे संकल्पना असायची ना, ती जगावेगळी. म्हणजे त्यांच्याकडे दूरदृष्टी पुढच्या 10 वर्षाची असायची. म्हणजे त्या मॉडेलमध्येच ते दिसून आलं होतं लोकांना की पुढच्या 10 वर्षामध्ये इंडियामध्ये काय होणार आहे किंवा महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे, ही दूरदृष्टी त्यांच्याकडे त्यावेळी असायची. पुढील सन्मान आहे पाठ करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या माझे नाव श्रुती बाळकृष्ण कांबळे. मी सध्या जिल्हा परिषद आदर्श शाळा चिखली नंबर 2च्या शाळेत शिकत आहे. माझे भाग्य चांगले म्हणून आम्हाला विचार गुरुजीसारखे सर मिळाले. विचार सरांनी डान्स शिकवले, पेटी वाजवायला शिकवले, बागकाम शिकवले, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशा बनवायच्या हे शिकवले. सर रिटायर होऊन 4 दिवस झाले. सर शाळेत येत नाही. त्यावेळेपासून आम्हाला सुना वाटू लागलं. निकम सर, तुम्ही 1 महिना तरी विचारे सरांना आमच्या शाळेत पाठवा. आमची शाळा छोटी असून सुद्धा प्रत्येक स्पर्धेत असायची. फक्त
दसऱ्याची साडी मी नेहमी 6 मिनिटं बोलतो, पण आता या ठिकाणी सूचना आलेली 1 मिनिट बोलावं. व्यासपीठावरील मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा निवृत्त गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्रो, सोन्याची नुसती लगड पाहिली की ते सोने साधारण दिसते आणि त्याच सोन्याचे दागिने बनवले तर आगळं सौंदर्य दाखवतं आणि त्या सोन्याच्या दागिन्यामध्ये हिरा लागला तर तो सोन्याचा दागिना राहत नाही, तो हिरे जरी दागिना होतो. असा एक विज्ञानातील हिरा आज आपल्यातून निवृत्त होत आहे. हा तिसरा अंक म्हणजे पहिला अंक जो म्हणतो आपण बालपण नाटकातला आणि दुसरा अंक तरुणपण आणि तिसरा अंक त्यांचा या ठिकाणी चालू झालेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं शिक्षक पतपेढीच्या वतीनं मी त्यांना निरामय आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी शेवटची प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. तर शिक्षकांना मराठीमध्ये मास्तर म्हणून कदाचित आपण त्याला त्या गोष्टीला हसत असू, पण त्याला एक वेगळा अर्थ आहे. तो म्हणजे माँ के स्तर से जो विद्यार्थियों को दिखता है वो विद्यार्थी असे विद्यार्थ्यांकडे ते मायेच्या मातेच्या स्तराप्रमाणे ममतेप्रमाणे बघायचे, म्हणून आज ते एवढे मोठे झाले. मोठ्या मुलांपेक्षा लहान मुलांच्यातले गुण ते जास्त शोधून काढायचे आणि म्हणूनच आज या शिक्षकाला मानणारे अनेक लोक आहेत. जसं त्यांनी त्यांचं आयुष्य म्हणजे कधी नोकरीसाठी नोकरी केली नाही, शाळेसाठी नोकरी केली नाही. ही माझी शाळा आहे आणि ती मोठी झाली पाहिजे याच्यासाठी नोकरी करणारे ते शिक्षक आहेत. आणि असं तो शिक्षक म्हणतो ना, ही शाळा माझी आहे, मी माझ्या शाळेसाठी काही करू. मग त्यावेळेस तो वेळेचा विचार करत नाही. मला शिक्षकांनी सांगितलं की सकाळी 8:30 वाजता शाळेत जायचं. शाळेची बाग आपल्याच घरची बाग, आपली घरची बाग आपण सांभाळतो तशी शाळेची बाग त्यांनी सांभाळली, मुलांना मोठं केलं. अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी मुलांची प्रगती करून घेतली. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद करतो. त्याचबरोबर मनुष्याचं जीवन ज्यांनी अतिशय सुखकर केलं त्या शास्त्रज्ञांच्या कार्याला वंदन करतो. आज या ठिकाणी सत्कारमूर्ती मकरंदजी विचारे यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा संपन्न होत आहे. या निमित्त विचारमंचावर स्थानापन्न असलेले शिक्षण विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी, विविध संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाला खरं तर मला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जो सन्मान मिळाला त्यासाठी प्रथमतः मी विचारी कुटुंबियांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि खूप समाधान आणि आनंद वाटतंय की अशा व्यक्तिमत्वाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान मला लाभलं, ज्यांनी प्रदीर्घ सेवा शिक्षणामध्ये केली. आणि शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्यामध्ये नव उपक्रम, प्रयोगशीलता, सृजनशीलता आणि यातून विद्यार्थ्यांचा विकास, सर्वांगीण विकास घडवण्याचा ध्यास ज्यांनी घेतला ते विचारे सर. या ठिकाणी सरांच्याकडून मला या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडून कळलं की गेली अनेक वर्ष, आणि मी स्वतःही त्याचा साक्षीदार आहे, की सातत्याने सरांनी विज्ञानामध्ये केलेलं काम जे अतिशय भरीव आहे. फक्त सर एका गोष्टीची खंत आहे की आपण आपल्या ज्या आयडिया राज्यस्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत गेल्या त्याचं खरं तर पेटेंट रजिस्टर्ड व्हायला हवं होतं.
ते आपल्याकडून झालं गेलं नाही. कारण ते जर पेटंट आपण घेतलं असतं त्या आयडियाचं तर त्यावर लाखो रुपये आपण कमवले असते. आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विज्ञान मंडळाचा अध्यक्ष म्हणून मी गेल्या वर्षीचा पदभार स्वीकारला. मला या ठिकाणी सांगायला खूप आनंद वाटतोय. JSW फाउंडेशन अर्थात जिंदाल कंपनी यांच्या समवेत माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा विज्ञान मंडळ यांनी एक कार्यक्रम तयार केलेला आहे. ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिंदाल कंपनीनं 6 लाख रुपये जवळपास निधी आम्हाला उपलब्ध करून देत आहेत. आणि हा निधी असेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी जे शिक्षक अशा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज आणतायत त्यांचं पेटंट घ्यायचं. आणि यासाठी आम्ही DRDOचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर नगरकर सर यांच्याशी संपर्क साधून आहोत. आणि त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचे पेटंट्स घेतले जातील. आणि खऱ्या अर्थानं विचारे सर आपण सेवानिवृत्त झालेले नाही आहात. कारण खऱ्या शिक्षक हा सेवानिवृत्त होत नाही, ते नोकरीतून निवृत्त झालेले. इथून खऱ्या अर्थानं आपलं काम सुरू झालं आजपासून असं मला वाटतं. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी समस्या होत्या त्या गोष्टीमध्ये त्यांनी संधी म्हणून पाहिलं. आज प्लास्टिक ही फार मोठी समस्या आहे, पण सरांनी मांडलेलं प्रदर्शन जेव्हा मी पाहिलं त्यावेळेला त्यामध्ये सौंदर्य किती दडलंय त्या टाकाऊ वस्तूंमध्ये ते नव्यानं कळलं. त्यामुळं विज्ञानाच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर काही उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी विचारे सर तुम्ही निश्चितपणे आमच्या सोबत माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा विज्ञान मंडळ यांच्या सोबत तुम्ही असाल. आणि अजून एक खंत, आपण सगळे मान्यवर इथं आहात, एक खंत बघावीशी वाटते की आज प्राथमिक शाळा ओस पडत चालल्या, हळूहळू माध्यमिक शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. मगाशीच एक मान्यवरांनी इथं वक्तव्य केलं की अशा प्रकारचे काही उद्योग व्यवसाय जर आले, रोजगार निर्मिती झाली तर निश्चितपणे पुन्हा एकदा या शाळा गजबजल्या जातील आणि कोकणचं सौंदर्य समृद्धी जी आहे ती टिकून राहील. आणि यासाठी विचारे सर आपली आम्हाला खूप गरज आहे. पुन्हा एकदा त्यांना सोबत करणाऱ्या विचारे मॅडम ज्या आधुनिक सेवेमध्ये आहेत, विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याचं काम करतायत, त्याही अतिशय उपक्रमशील आणि संस्कार विद्यार्थ्यांमध्ये घडवण्याचं कार्य करतायत. तर पुन्हा एकदा असं हे दाम्पत्य शिक्षणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलेलं आहे, एक आदर्शवत असं दाम्पत्य आहे. आणि विचारे सर पुन्हा एकदा मी रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीनं आपणाला दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य लाभो. आणि आपण हे जे विज्ञानाचं कार्य आहे ते कार्य इथून थोडं खऱ्या अर्थानं आपलं सुरू झालं. कारण आपल्याला तालुक्यामध्ये कीर्ती प्रयोगशाळा चालू करायच्या, विद्यार्थ्यांच्यासाठी काही कार्यशाळा घ्यायच्या, काही कौशल्याधारित उपक्रम निर्माण करण्यासाठी आमच्या सगळ्या चर्चा चालू आहेत. आणि त्यामध्ये आपल्या आयडियाज, आपल्या इनोव्हेशन्स आम्ही निश्चित विचारात घेऊ. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचे वेळेचं भान ठेवून मी जास्त काही बोलत नाही, या ठिकाणी थांबतो. आपल्याला पुन्हा एकदा सेवानिवृत्तीच्या आजच्या या कार्यक्रमाच्या औपचारिक शुभेच्छा देतो. मला अध्यक्षपदाचं स्थान भूषवण्याची संधी दिली त्याबद्दल विचारी कुटुंबियांचे सुद्धा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. रात्रीचा कार्यक्रम असून सुद्धा उपस्थित राहतात त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि सत्कार केला त्याबद्दल मी आभार मानतो. आणि माझ्या ज्या विद्यार्थ्यांनी ते माझं मनोगत किंवा मी काय काय केलं हे सांगितलं, मुलांना पण आठवण असते. तर मी जे सुरुवातीला नोकरी लागलो 1988 मध्ये, तेव्हा माझी पहिली 3 वर्षे मी संतमध्ये गेली. आणि त्यावेळेला मी निकुंजकडे जेव्हा आलो त्यावेळेला माझी पहिल्या इच्छा होत्या की आपली शाळा चांगली असावी, आपली शाळा बघण्यासाठी लोक आली पाहिजे, शिक्षक वगैरे आले पाहिजे, सुंदर अशी शाळा असावी. शाळेत गेल्यानंतर आपल्याला कंटाळा येता कामा नये. आणि दुसरी इच्छा होती की आपलं घर एक हायवेला असावं किंवा म्हणजे रस्त्याच्या कडेला असावं आणि आपली 4 व्हीलर असावी. या 3 इच्छा होत्या. पहिली इच्छा होती आपली शाळा सुंदर असावी. तर पहिल्यांदा जेव्हा मी गेलो तर ते तळेच्यावाडी मला शाळा मिळाली. आणि पहिलीच एवढी सुंदर शाळा बनवली की ती शाळा बघण्याची दुसऱ्या तालुक्यातून वगैरे लोक आले. आणि त्यासाठी मला तळेच्यावाडी येथील ग्रामस्थांनी, तसेच पाटपाडा येथील ग्रामस्थांनी आणि चिखली मांडवकरवाडी येथील ग्रामस्थांनी बरोबर सहकार्य केलं. अनेक बक्षिसं मी मिळवली. गेल्या वर्षी तर माझे फक्त 7 मुलं होती. मला प्रश्न पडला होता काय करायचं कसं मी यावर्षी, पण 7 मुलं असली तरी आपण जर जिद्द असेल तर तुमच्याकडे काही करू शकतो. या 7 मुलांना घेऊन आम्ही या गेल्या वर्षामध्ये परत स्पर्धेत 3रा नंबर मिळवला, समोर स्पर्धेत तालुक्यात 1ला नंबर मिळवला, नंतर पाटपाडा स्पर्धेत 3य क्रमांक मिळवला.
अनेक स्पर्धेमध्ये आम्ही नंबर मिळवले. खेळामध्ये तर माझी मुलगी म्हणजे मला मगाशी जी आदर्श विद्यार्थिनी 7 मुलं होती, त्याच्यामध्ये 4च मुली होत्या. त्याच्यामध्ये माझी एक विद्यार्थी अशी होती की ती जिल्ह्यापर्यंत गेली, तिने जिल्ह्याचा संघ जिंकून दिला लंगडीमध्ये. म्हणजे 4 मुलं असणे आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच हे करू शकतो. मला ते जिद्द असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट पूर्ण करू शकताय. त्यापैकी जे विज्ञान प्रदर्शनामध्ये मला जे यश मिळालं त्याच्यामध्ये ते जिद्द असेल. आता विज्ञान प्रदर्शनचं असेल तर त्या हिशोबाने रात्री झोपही लागत नाही. 1-2 वाजेपर्यंत हे मॉडेल पूर्ण केल्याशिवाय मी कधी झोपत नाही. जर आपल्या कंटाळत एक 12-1 वाजता मी एखादा चहा करतो, थोडासा चहा घ्यायचा आणि परत कामाला लागायचं. पण ते एखादं मॉडेल पूर्ण करायचं म्हणजे करायचं. मी आणि मुलं पण माझी अशी होती आता मी मिळाली की त्यांनी अनेक स्पर्धेमध्ये मला बक्षिसं मिळवली, त्यामुळे मी मोठा झालो. जर मुलं जर मला अशी मिळाली नसती तर मी मुलामुळे मोठा नसतो झालो. मुळात मी फक्त माझ्या स्वतःच्या मुलांसाठी आपली मुलं स्पर्धेमध्ये यावी, आपली मुलं खेळामध्ये यावी असा कधीही प्रयत्न केला नाही. आपली मुलांना मी तर घरी आपण मार्गदर्शन करतो, पण गरिबांच्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे माझी अनेक मुलं आता पहिलं आपले प्राचार्य वगैरे माझी मुलं झालेली आहेत. तर असं इतरांनी आपण आपलं असं कार्य करावे. मला याच्या पुढे म्हणजे मी शिक्षण क्षेत्रात काम केलं. यापुढे आठवड्यातून 1 दिवस मी माझ्याकडे कला आहे त्याचा उपयोग मी करणार. आपल्याला परमेश्वराने एवढं चांगलं निरोगी आरोग्य दिलं आहे की एकही कोणता आजार नाही, एकही गोळी नाही. तर याचा उपयोग आपण 1 दिवस मी आठवड्यातून शाळांसाठी करणार आहे. आणि पुढचं माझं उद्दिष्ट आहे की आपण कृषी क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करायचे. बरेच कार्य कृषी पर्यटन केंद्र असं आपण तालुक्यात काढायचं आहे की आपल्या तालुक्यात कृषी पर्यटन दुसऱ्या तालुक्यातून लोक बघायला आली पाहिजे. तर ही माझी शेवटची इच्छा आहे. पुन्हा एकदा मी आपण सर्वजण थांबला त्यामध्ये मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवले. जय हिंद, जय भारत.